नमस्कार मैत्रिणींनो, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की प्रेग्नन्सीमध्ये आपण अशा कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं जे बाळ असेल ते खूप सुंदर आणि हुशार बनेल. तर याच विषयाची चर्चा आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल. तर मैत्रिणींनो, सर्वात पहिलं म्हणजे नारळ पाणी. तर नारळ पाणी हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो की ते एक नॅचरल टॉनिक आहे, कारण ते आपल्या बॉडीला खूप शांतता प्रदान करतात. त्यासोबतच आईची जी पचनशक्ती आहे ती पण इम्प्रूव्ह होते. त्यासोबतच नॅचरल काही त्याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत, त्यामुळे बाळाचे जे केस असतील आणि बाळाची जी स्किन आहे त्याची पण गुणवत्ता वाढते. बाळाचे केस सॉफ्ट होतात, बाळाची स्किन पण निरोगी आणि मऊ होते. त्यामुळे नारळ पाण्याचा समावेश तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये नक्की करायचा आहे. तर मैत्रिणींनो, नेक्स्ट म्हणजे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये पण स्पेसिफिकली बदाम आणि अक्रोड हे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे, कारण बदाम हा विटामिन ईचा उत्तम सोर्स आहे आणि अक्रोड जे असतं त्याच्यामध्ये ओमेगा 3 नावाचं फॅटी ॲसिड असतं, जे की ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप आवश्यक असतं. त्यामुळे विटामिन ई आणि फॅटी ॲसिड हे मिळून तुमच्या बाळासाठी उत्तम ठरतात. तसंच अक्रोड आणि बदामामुळे तुमच्या बाळाची जी ओव्हरऑल केसांची डेव्हलपमेंट असते किंवा ती स्किन डेव्हलपमेंट असते ती पण व्यवस्थित होते आणि त्याच्यासाठी पण त्याची खूप जास्त मदत होते. त्यामुळे तुम्हाला ह्या 2 गोष्टी तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे केशरयुक्त दूध. तर जसं आपण प्रेग्नेंट असतो तेव्हापासून आपल्याला हे सजेशन्स आलेलेच असतात की केशरचं दूध पी, कारण जनरली लोकांना असा समज आहे की केशरचं दूध पिल्यामुळे बाळाचा जो कलर आहे तो गोरा होतो, पण ते ऍक्च्युली खरं कारण नाही आहे. कारण बाळाचा जो रंग असतो तो त्याच्या जेनेटिक्सवर अवलंबून असतो, म्हणजे त्याच्या आईचा आणि वडिलांचा किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये एकाकी कुठला कलरचे माणसं आहेत त्यानुसार बाळाचा जे आहे तो कलर ठरतो. त्यामुळे केशर त्यामध्ये डिरेक्टली काही हेल्प नाही करत, पण केशरमध्ये इतके जास्त अँटीऑक्सिडंट्स आहेत की आईच्या शरीरामध्ये जो ताण आहे ते कमी होण्यास मदत होते आणि जर आईचं मन शांत असेल तर ओव्हरऑल बाळाची डेव्हलपमेंट जी आहे ती व्यवस्थित होते. त्यामुळे केशरचा समावेश तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये नक्की करायचा आहे. आता नेक्स्ट गोष्ट जी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायची आहे ते म्हणजे ऑरेंज. कारण आपल्याला जसं माहिती आहे की ऑरेंज हे फ्रूट हे विटामिन सीचं पॉवर हाऊस आहे. त्यामुळे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये विटामिन सीमुळे त्याचे केसाची तर क्वालिटी इम्प्रूव्ह होतेच, पण त्याची स्किनची पण क्वालिटी खूप जास्त इम्प्रूव्ह होते. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे फॉलेट्स आहेत, त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट आणि इम्युनिटीवरती पण त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ऑरेंजचा समावेश करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या. पालक असेल, शेपू असेल, मेथी असेल, हे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचं, कारण त्यामध्ये उत्तम प्रमाणात आयर्न असतं, कॅल्शियम असतं. त्यामुळे बाळाचा ॲनिमिया होण्याचा धोका टळतो. त्यासोबतच बाळाच्या ओव्हरऑल हाडाला जी मजबूती मिळायचं काम मिळतं, हाडाची डेव्हलपमेंट छान होते. त्यामुळे ह्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये नक्की करायचा आहे. लास्टली सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉबेरी. तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये स्ट्रॉबेरीचा समावेश करायचा आहे. स्ट्रॉबेरी हे कोलेजन बनण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ओव्हरऑल बाळाची जी स्किन असेल किंवा बाळाचे जे केस आहेत त्याला कोलेजन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीमध्ये ते असतं. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉबेरीचा समावेश तुमच्या डाएटमध्ये करायचा आहे. बाळाचा कलर किंवा बाळाचा ओव्हरऑल हे बनण्यासाठी नाही, तर स्ट्रॉबेरी हे तुम्हाला बाळाला ओव्हरऑल विकसित करण्यामध्ये मदत करते. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉबेरीचा समावेश तुमच्या डाएटमध्ये नक्की करायचा आहे. तर मैत्रिणींनो, जे पण पदार्थ मी तुम्हाला आता सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, तुम्हाला पण होईल आणि तुमच्या बाळाला पण होईल. पण याचा मागचा असा उद्देश नसायला हवा की तुमचं बाळ गोरं जन्माला येईल वगैरे, कारण ते तुमच्या हातात नाही आहे, ते जेनेटिक्सवरती असतं. पण या पदार्थाने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि जर हे कुठले पदार्थ खात असताना तुम्हाला काही त्रास जाणवला किंवा ते तुम्हाला सूट होत नसतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्याशिवाय हे पदार्थ कंझ्युम करू नका, जेणेकरून तुम्हाला याच्याने काही हानी पोहोचणार नाही. तर मैत्रिणींनो, अजून कुठले सुपर फूड्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड केले आहेत मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन व्हिडिओवरती एका नवीन विषयावर चर्चा करताना. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.